असंच असतं इकडे भेटलं नाही की. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. तर आम्ही आलोय आंबं खायला रानाला. बाई आणतोय खालनी दगड्या, काय भेटेल ती पिकून आणतोय ना आंबं पाडतोय. पण त्याच्याच्याने काय आंबं पाडाना, तर आंबं लय खतरनाक पिकले ते वरती. पण आता येऊन आंबं काय तुम्हाला दाखवता येणार नाहीत. आणि हा खाली घाण पडलेला आंबं पहिलं खाऊन बघतोय आहे का. आणि तोही त्याच्याच्याने पडाना, पडला पडला बाबा, एक पडला. असंच आमचा आज दिवस जातो इकडंच आंब्यांमध्येच वाटतं. देखो देखो कैसा खा रही आहे, कैसा खा रही आहे. फायनली मी पाडलेला आहे पिक्का लाल लाल आंबा. कैसा आहे आंबा आहे. मेहनत करतोय बिचारा, पण त्याला काय आंबा पडा ना. तर मला पडला एक आंबा. आता मी जाऊन सावलीत बसतो. त्या आंब्याला बाय बाय करून आम्ही निघालो दुसऱ्या आंब्याच्या शोधात. कारण बाई यांनी ते आंबं खाल्लेलं बघितलं मी. म्हणलं बाई तुला चांगल्याच आंब्यावर नेला पाहिजे. आम्ही आलो या आंब्यावर. याला काही जास्त आंबं नाही तर. मागच्या टायमाला आलो तर लय होत. आता पार पिकून पडून गेलेत खाली. आता कोणी यायला मागत नाही. आम्हीच कशी काय चुकून आलो इकडं आंब्यांना. इथं कसं आंबं खाते आहे का. प्रॉपर आंबा खाणारा एकटाच आहे का. आणि मी बघा कसा खातोय, त्याचं बघा खाणं. असंच असतं इकडे भेटलं नाही की. पडला आता, पडला रे भाई याने आंबा पाडला. ये देखो कैसा दुआना करके लेके जा रही है हम. कसला राडा झालाय आंब्याचा भाई हा. फायनली शेवटी आंबे खात खात आम्ही आलोय खाली रस्त्यावर रानातून. बाई आपला अजून बी आंबा शोधतो या. त्याला सुचना काय आंब्यांशिवाय. असा होता व्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.